सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजचा व्हिडिओ हा श्री स्वामी समर्थ महाराजांची रोजच्या रोज सोप्या पद्धतीने नित्यसेवा कशी करावी याबद्दल आहे। कारण जे स्वामी भक्त नोकरी करतात, व्यवसाय करतात, त्यांचा असा प्रश्न असतो की आम्हाला स्वामींची खूप मोठी सेवा करणं शक्य नाही। आम्ही नोकरी करतो, व्यवसाय करतो, उद्योगधंदा करतो, आम्हाला खूप वेळ नसतो, पण तरीसुद्धा आम्हाला स्वामींची सेवा करण्याची खूप इच्छा आहे। तर आम्ही स्वामींची साधी सोपी सेवा कशी करायची? तर मंडळी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की स्वामी महाराजांना मनोभावे आणि विश्वासाने केलेली 1 मिनिटांची सुद्धा सेवा पुरेशी असते। स्वामी महाराज असं कधीच म्हणत नाहीत की कामधंदा सोडून तू माझी सेवा कर। या उलट स्वामी म्हणतात की तू काम कर, प्रयत्न कर आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। म्हणून मंडळी, नोकरी करून, व्यवसाय करून सुद्धा दररोज घरच्या घरी करता येईल अशी साधी, सरळ, सोपी स्वामींची सेवा कशी करायची हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जेणेकरून ही सेवा प्रत्येकाला जमेल आणि तुम्हाला जास्त वेळ सुद्धा लागणार नाही। चला तर मग जाणून घेऊयात की ही साधी सोपी श्री स्वामी समर्थ महाराजांची रोजची नित्य सेवा कशी करावी। पण त्याआधी मंडळी, आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तर मंडळी, तुम्हाला सकाळची किंवा सायंकाळची एक निश्चित अशी वेळ ठरवायची आहे ज्यात तुम्हाला स्वामी सेवा करणं शक्य होणार आहे। तर या स्वामी सेवेत काय करायचं आहे? मंडळी, तुमच्या देवघरात स्वामींचा एखादा फोटो किंवा मूर्ती असायला हवी। तुम्हाला मनोभावे स्वामींच्या मूर्तीची किंवा स्वामींच्या फोटोची पूजा करायची आहे, त्यांना पिवळे फूल अर्पण करायचे आहे। तुमच्या घरामध्ये जे अन्न शिजवलेलं आहे त्याचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे। नंतर स्वामींसमोर बसून 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे। 1 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे। नंतर स्वामींना मुजरा करायचा आहे। स्वामींची अशी सेवा तुम्ही दररोज करू शकता। मंडळी, भक्तीने, श्रद्धेने, विश्वासाने केलेली कुठलीही सेवा स्वामींना खूप प्रिय आहे। तुम्ही मनोभावे श्री स्वामी समर्थ असं जरी म्हणालात तरी स्वामी तुमच्यावरती प्रसन्न होतात। स्वामींच्या भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या ब्रीदवाक्याप्रमाणे स्वामी नेहमी आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात। म्हणून आपण आपला कामधंदा, नोकरी, व्यवसाय करत जमेल तशी स्वामींची सेवा करायची आहे। तर मंडळी, स्वामींची साधी सोपी सेवा कशी करायची ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तुमच्या कोणत्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना स्वामी सेवा करण्याची खूप इच्छा आहे पण त्यांना वेळेअभावी स्वामी सेवा करणं शक्य नाही, अशांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या भावभक्ती या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। बाजूच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आम्ही जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करू तेव्हा सर्वात आधी त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल।